घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे जे कारस्थान ऋषिकेश जानकीला स्पर्धेच्या बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेलं आहे त्या कारस्थानाला गावकऱ्यांनी काट मारलेली आहे। ऐश्वर्या आणि सारंग यांच्या विरोधात आयोजकांच्या सुद्धा गावकरी पेटून उठलेत आणि हा सगळा ऋषिकेश जानकीला हरवण्याचा डाव आहे, आम्ही सोडणार नाही असं म्हणत गावकऱ्यांनी तोडफोड केले। आयोजकांना नमावं लागलंय, ऋषिकेश जानकीला स्पर्धेत परत घ्यावं लागलंय। ऐश्वर्या सारंगचा फज्जा पडलेला आहे आणि ऐश्वर्या सारंगनी केलेल्या कारस्थानांचा उलगडा झालेला आहे। हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं या व्हिडिओमध्ये जानकी ऋषिकेशच्या घरी छानपैकी अंगत पंगत बसलेली असते आणि त्यावेळेला सगळेजण जेवणासाठी आता तुटून पडतात। त्यावेळेला जानकी सांगते, थांबा थांबा, नाव काय फक्त मलाच का, तुमच्या ऋषिकेश दादांना नाव नाही का घ्यायला सांगणार? यावरती आता इकडे गुलाब म्हणतो, हो ऋषिकेश दादा, तुम्ही सुद्धा नाव घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, मी कुठे नाव घेणार? त्यावरती आता मात्र इकडे लगेचच गुलाब म्हणतो, मग काय, या सगळ्यामध्ये तुम्ही तर कुस्तीपट्टू, नाव घ्यायलाच पाहिजे। यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो, काय चाललंय, कुस्तीपट्टू म्हणून काय नाव घेऊ? चल गुलाब, तुझं आपलं काहीतरीच। यावरती आता इकडे जानकी म्हणते, घ्या नाव, पण ऋषिकेश नाव घ्यायला तयार नसतो। मग त्यावेळेला आता छोटीशी ओवी म्हणते, ऋषिकेशराव, होऊन जाऊ दे नाव। आता हे म्हटल्यावरती ऋषिकेश पाघळतो, आपल्या मुलीच्या हट्टापुढे आता ऋषिकेश छानपैकी जानकीचं नाव घेतो आणि सगळेजण अंगत पंगत छानपैकी जेवायला बसतात। तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या डोक्यातूनही आता हा प्रकार जात नसतो की आपल्याला हरवण्यात आलं, आपली चिटिंग पकडण्यात आली, आपल्याला पूर्णपणे सगळ्यांच्या समोर असं एकदम कटघऱ्यामध्ये उभं केल्यासारखं केलं। नाही नाही, या जानकीचा बदला घ्यायलाच पाहिजे असा विचार ज्या वेळेला सारंग आणि ऐश्वर्या हे दोघ जण कुटील कारस्थानं करत असतात त्याच वेळेला सयाजीरावाचा तिसऱ्या खलनायकाचा कॉल आलेला असतो आणि सयाजीराव म्हणतात, काय ग पोरी, काय झालं हे सगळं, काय हे सगळं? तुला तर हा राऊंड जिंकणं इतकं सोपं होतं, मग तू हा राऊंड कसा काय हरलीस? ऐश्वर्या म्हणते, डॅडा काय सांगू, हे सगळं त्या जानकीचं कारस्थान आहे, जानकी आणि ऋषिकेशमुळे हे सगळं घडलंय। यावरती सयाजीराव म्हणतात, थांब, त्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या घरी माणसं पाठवतो आणि असा त्या दोघांना फोडून काढतो ना, बघ तुझ्या पायाशी कसा आणतो ते। यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, अहो डॅडा, तुम्ही जर का हे असं केलंत ना, तर या सगळ्यामध्ये आम्ही ऑलरेडी आज हारलेलोच आहोत, पण या सगळ्यामध्ये आता आम्ही ऑलरेडी हरू, अजून आम्हाला स्पर्धेतून हकलून देतील, समजतंय का? असं म्हटल्यावरती मग आता सयाजीराव म्हणतात, मग तू काय करायचं ठरवलेलं आहेस? त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, डॅडा तुम्ही काळजी करू नका, जो काही मी आता करणार आहे ना, ते सगळं मी ठरवून केलेलं आहे, तुम्ही या बाबतीत कोणतीही चिंता करू नका। ऐश्वर्याचं कुकारस्थान आता एकदम नेक्स्ट लेवलला जाणार असतं। तोपर्यंत इकडे आता जानकी सगळे जेवून झाल्यावरती त्यांना आता स्वीट देण्याचं काम करत असते आणि जानकी हे सगळं करत असताना अचानक तिचा मोबाईल वाजतो, म्हणून जानकी तिचा मोबाईल पिकअप करण्यासाठी आता तिकडे किचनमध्ये येते आणि मोबाईल उचलून ती बोलायला लागते, हॅलो। त्यावरती बाजूला सुमित्रा असते। सुमित्रा तिला सांगते, जानकी, अगं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे। जानकी सांगते, आई बोला ना। यावरती सुमित्रा म्हणते, या ऐश्वर्यानी आणि सारंगनी, असं म्हणत सुमित्रा सुरुवात करते आपल्या घराची, असं म्हणत सुमित्रा आपलं घर गहाण टाकलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे हुशार सौमित्र येतो आणि सौमित्र सुमित्राचा फोन हिसकावून घेतो। ज्या वेळेला सौमित्र फोन हिसकावून घेतो आणि तो फोन बंद करतो आणि तो म्हणतो, आई अगं काय करायला निघालेस तू हे सगळं? यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा, अरे काही नाही, जानकीला फोन करून हे सगळं सांगत होते। त्यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र, अगं तुला माहिती आहे का, ही सगळी ना त्या दोघांची चाल आहे, तुला काय वाटतं, ते तुला खरं सांगतायत का? अगं काही नाहीये, घराला काही होणार नाहीये, आम्ही आहोत ना। आणि हे जर का तू आत्ता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादापर्यंत पोहोचवलं, स्पेशली करून तू जानकी वहिनीपर्यंत ही न्यूज पोहोचवावी असंच वाटतंय त्यांना, जेणेकरून जानकी वहिनीचा कॉन्फिडन्स डाऊन व्हावा,
कालच्या राऊंडला बघितलंस ना ऐश्वर्याने काय केलं ते, आणि त्यामुळे आता ती चवताळून उठले. या दोघांना हरवण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करायचे ते करायला निघाले. त्यामुळे तू आत्ता जानकी वहिनीला काहीही सांगू नकोस. तिने जर का हे सगळं ऐकलं आणि कच खाल्ली तर तिने या सगळ्यामध्ये माघार घेऊन स्पर्धा हरायचं ठरवलं तर हेच पाहिजे त्यांना. तिचा आत्मविश्वास डळमळीत करायचा आहे. घरासाठी जानकी वहिनी काही करू शकते हे माहिती आहे, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये हा सगळा डाव रचण्याचा त्यांनी प्लॅन केलाय. तुला समजतंय का? आणि म्हणून तू जानकी वहिनीला प्लीज हे सांगू नकोस. तू जर का जानकी वहिनीला हे सांगितलंस तिचं मोरल डाऊन होईल. मग सुमित्राला म्हणणं पटतं, असा तर मी विचार केलाच नाही रे. असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, आता कळलं ना तुला मी का थांबवलं ते. यावरती आता जानकी विचार करते, आईंचा फोन का कट झाला. मग जानकी ताबडतोब कॉल करते आणि कॉल करून सांगायला लागते, आई अहो काय झालं, म्हणजे तुम्ही मला कॉल केला होता, कट का झाला. यावरती सुमित्रा सांगायला लागते, अगं काही नाही, सहजच तुला मी कॉल केला होता. त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, आई बोला ना, तुम्ही काहीतरी घराबद्दल बोलत होतात. त्यावरती सुमित्रा म्हणते, अगं नाही, तसं घराबद्दल असं नाही, अगं मी इन जनरल सांगत होते घरामध्ये काय चाललंय. म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी बघ ना, जी काही चिटिंग केली ना, मला या चिटिंगचा इतका राग आलाय म्हणून तुला सांगू जानकी. हे दोघ जण जे काही करतायत ना, तोंड दाखवायला कुठे जागा नाही राहिली. काय केलंय बघितलंस. म्हणजे जिथे कुठे जावं ना, तर या दोघांच्या मुळे लाज आलेली आहे. मला खरंच कळत नाहीये की या दोघांचं करावं तरी काय. यावरती जानकी म्हणते, खरंच नाही, म्हणजे हे सगळं करायची काय गरज होती त्यांना. यावरती मग मात्र सुमित्रा म्हणते, पण मला खरं तर सांगू का, तुमच्या दोघांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो बरं का. तुम्ही दोघ जण हे सगळं किती छान पद्धतीने खेळताय ना, आणि लोक तुमचं जितकं कौतुक करतात ना, ते बघून मला खूप आनंद होतोय. तुम्ही दोघ जण असेच खेळत राहा आणि असेच जिंकत राहा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. माझं पण नशीब काय आहे बघ ना, म्हणजे मी या सगळ्यामध्ये ना एक अशी अभागी आई आहे ना, की जिला एक मुलगा जिंकला तर एक हारताना पाहायचा आहे. पण तू काळजी करू नकोस, तू या सगळ्यामध्ये छानपैकी खेळ. असं म्हणत ती आता तिला समजवत असते. पण जानकीला लक्षात येतं की नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जर का आई मला सांगतायत हे सगळं आणि त्या जर माझ्याशी काही नीट बोलत नाहीयेत, तर याचा अर्थ असा होतो की त्या लपवत आहेत काहीतरी. असं म्हणत ती आता विचार करत असताना ऋषिकेश येतो आणि जानकी कुणाचा फोन आहे. त्यावरती जानकी म्हणते, काही नाही, अहो ना कंपनीचे रॅन्डम कॉल येतात ते, त्या रॅन्डम कॉलपैकी हा एक कॉल आहे. असं म्हणत कंपनीचे रॅन्डम कॉल येतात ना, तसाच कॉल आलेला होता. ऋषिकेश म्हणतो, अच्छा, अगं सगळेजण जायला निघालेत, ते तुझी वाट पाहतायत, चल. असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते, हो चला. मग सगळेजण सांगायला लागतात, आम्हाला माहितीये जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तुम्ही जिंकणार, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मग ऋषिकेश जानकी आता दुसऱ्या दिवशी स्पर्धेसाठी निघतात. ऋषिकेशला सांगत असते जानकी, चला चला, उशीर होईल, लवकर निघूया. शूज घालून जानकी ऋषिकेश स्पर्धेच्या ठिकाणी निघणार. पण तितक्यात एक कार येऊन त्यांच्या समोर उभी राहते. कार उभी राहिल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश विचारायला लागतो, तुम्ही कोण. यावर तो म्हणतो, सर मी न श्री आणि सौ स्पर्धेकडून आलेलो आहे आणि मी तुम्हाला याच्यामध्ये नेण्यासाठी घरी आले, इकडे स्पर्धेच्या ठिकाणी आलोय, कारण स्पर्धेचं लोकेशन बदललंय. 6 जणांचं वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला रिसीव्ह करायला येणार. प्रत्येकाला सेपरेट ठिकाणी स्पर्धा घेऊन ही स्पर्धा गुप्त ठेवली जाणार आहे. जानकी ऋषिकेशला साधारण शंका येते आणि त्यामुळे ऋषिकेश सांगतो, एक काम कराल का, तुम्ही मला तुमचं आय कार्ड दाखवाल का. तुमचं आय कार्ड दाखवून तुम्ही मला जर का या सगळ्यामध्ये मदत केली तर. तो आय कार्ड दाखवतो, पण जानकीला त्या आय कार्डवरती पण संशय येतो, पण तरी सुद्धा एवढा काही डाऊट येत नाही आणि जानकी ऋषिकेश ते कुठे नेत असतात तिकडे जायला तयार होतात. तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या, सारंग, सौमित्र, अवंतिका हे सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात. गावकरी सगळ्यांचं अभिवादन करतात आणि अभिवादन करत सगळ्यांना यामध्ये आता घरामध्ये म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये एंटर करायला लावतात. सगळेजण येतात, फक्त जानकी ऋषिकेश हेच आलेले नसतात. जानकी ऋषिकेशला एका वेगळ्याच ठिकाणी नेण्यात येतं आणि नुसतं वेगळ्या ठिकाणी नेण्यात येत नाही,
तर या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेशसाठी एक वेगळी स्पर्धा आयोजित केलेली असते, सेट आयोजित केलेला असतो. श्री व सौ मुळशी 2025 2 खोटे जज बसवलेले असतात, एक खोटा होस्ट आणलेला असतो. ते तिघ जण ही स्पर्धा घेणार म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेशला डाऊट येतो. त्यावरती तो सांगायला लागतो की हे बघा, तुम्हाला प्रश्न विचारले जातील 5 आणि 5 प्रश्नांची नवरा बायकोनी न विचार करता एकाच टायमिंगला उत्तर द्यायची आणि ही उत्तरं दोघांचीही ॲट अ टाइम जर बरोबर आली ना, तर या सगळ्यामध्ये दोघं जिंकले 1 पॉइंट. ऋषिकेश म्हणतो, हा गेम खेळण्यासाठी तुम्ही आम्हाला इकडे बोलवलत का? ते काही नाहीये, आम्हाला इथे बोलवण्याचं कारणच काय? ह्या गेमसाठी कशाला, हा गेम एकत्र होऊ शकतो. यावरती आता तो माणूस म्हणायला लागतो, हे बघा सर, तुम्ही आर्ग्युमेंट करू नका, स्पर्धेचे नियम आहेत आणि हे नियम पाळायला लागतील, तुम्ही बसून घ्या. असं म्हणत तो आता ऋषिकेश जानकीला बसायला सांगतो, सेट सारखा सेट. आणि बऱ्यापैकी हे सगळं तरी ऋषिकेश जानकीला डाऊट येत असतो. मग आता हे तिघ जण डिस्कस करतात. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, मला काय वाटते माहितीये का, या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड काय आहे ना, आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे. इकडे खरा गेम सुरू होतो आणि होस्ट सांगायला लागतात की आता आपली खरी स्पर्धा होणार आहे, ती म्हणजे 6 स्पर्धकांच्या सोबत. हा म्हणजे 6वे स्पर्धक आलेले नाहीयेत, पण येतीलच इतक्यात. 6 स्पर्धकांच्या मध्ये आता ही स्पर्धा होणार. तुम्हाला 5-5 प्रश्न विचारले जाणार. हे 5-5 प्रश्न विचारल्यावर तुम्ही त्या 5 प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची आहे. या 5 प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यावरती मग म्हणजे आता मी तुम्हाला विचारला की चित्रपटाचं नाव सांगा, की तुम्ही दोघं जण म्हणजे नवरा बायको दोघं जण ॲट अ टाइम नाच ग घुमा हे जर का नाव घेतलं तर तुम्ही हे मार्क मिळवलात. असे 5 प्रश्नापैकी 5च्या 5 जर का बरोबर आले तर तुम्ही जिंकलात, ही स्पर्धा जिंकलात असं आम्ही समजून जाऊ. आणि आता बघूया कोण या स्पर्धेमध्ये विनर ठरतंय ते. म्हणजे पहिल्या फेऱ्यांची आघाडी धरता या सगळ्यामध्ये 3 राऊंड घेऊन 6 नंबरची जोडी आता विनर आहे. पण पण आणि तितक्यात अवंतिका उभी राहते. हो, पण 6 नंबरची जोडी आलेली नाहीये, त्या अजून यायला हव्या होत्या. मग सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात 6 नंबरची जोडी कुठे आहे. तोपर्यंत सौमित्र ऋषिकेशला कॉल करतो, दादा कुठे आहेस म्हणून. पण त्याच वेळेला आता इकडे स्पर्धक जे आयोजक असतात हे खोट्या स्पर्धेचे, ते सांगतात स्पर्धेच्या नियमानुसार आम्ही तुमचे फोन काढून घेणार. ऋषिकेश म्हणतो, आत्तापर्यंत आम्ही इतके राऊंड खेळलो, पण आम्ही आत्तापर्यंत कधीही फोन नाही काढून घेण्यात आले. यावरती आता इकडे सांगायला लागतात ते की हे बघा, काही झालं तरी तुम्हाला फोन द्यायला लागतील. इकडे खोट्या स्पर्धेच्या ठिकाणी हे चालू असतं, तर खऱ्या स्पर्धेच्या ठिकाणी ऋषिकेश जानकी न आल्यामुळे धमाका चालू असतो. ऐश्वर्या सांगते, हे बघा, स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्यांना बाद करून टाका, कारण स्पर्धेच्या नियमानुसार त्यांनी वेळेत येणं गरजेचं होतं ना. कुठे आहेत ते, वेळेत यायला नको होते का? असं म्हटल्यावरती मग आता आयोजक म्हणतात, हे बघा, एक काम करूया, ऋषिकेश जानकी हे कधीही आत्तापर्यंत लेट करत नाहीत, त्यामुळे तुम्ही एक काम करा, त्यांना कुणीतरी रॅन्डमली कॉल लावा बरे. तर लगेच आता तो ऐश्वर्याचा माणूस उठतो, हा मी कॉल लावतो हो त्यांना, असं म्हणत तो खोटं कॉल लावायची ऍक्टिंग करतो. पण कॉल खरंच लागत नसतो, कारण त्या खोट्या स्पर्धेच्या लोकांनी त्या दोघांचेही फोन काढून स्विच ऑफ करून ठेवलेले असतात. त्यामुळे तो सांगायला लागतो, सर मी कॉल करतोय पण कॉल काही लागतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्या जणांच्यात एकच चर्चा होते, याला काय अर्थ आहे, कुठे आहेत ऋषिकेश जानकी. आणि आता अवंतिकाला भीती वाटते, काही झालं तर नसेल ना यांना. आणि ती म्हणते, काय रे सौमी, अरे काय झालंय, अजूनही वेळ आहे, कॉल करून बघा ना, जानकी वहिनीला कॉल कर तू. असं म्हणत ती जानकीला कॉल करायला सांगते, पण जानकीचा पण कॉल लागत नसतो. इकडे आयोजक, स्पर्धक, त्याचप्रमाणे सगळे होस्ट, जजेस सगळेच जण अस्वस्थ होतात. आणि त्यावेळेला इकडे आता अंशुमन विचारे सांगायला लागतात, हे बघा, कसं आहे, स्पर्धा सुरू होईपर्यंत आपण त्यांची वाट नक्कीच बघू शकतो. स्पर्धा एकदा सुरू झाली ना की मग त्यांना आपण एंट्री देऊ शकत नाही, पण तोपर्यंत त्यांची वाट बघायला चान्स आहे. मी तोपर्यंत तुम्हाला स्पर्धेचे सगळे नियम सांगतो. 5 प्रश्नांच्या मध्ये फटाफट जो उत्तर देऊन जिंकेल ना, तो या स्पर्धेचा विनर ठरेल. अशा प्रकारे तुमच्या 6 जणांच्या 6 जोड्यांना एकत्रितपणे बोलवून आम्हाला हे सगळं गेम खेळायचं आहे. असं म्हणत एक एक करत स्पर्धेचे नियम सांगितले जातात. विनोद, थट्टा हे सगळं होत असतं. आणि या सगळ्यामध्ये आता अंशुमन विचारे यांनी आता सगळ्यांना
हस्त केलेलं असतं. तोपर्यंत ऋषिकेश आणि जानकी हे दोघ जण आता थोडेसे इकडे विचार करायला लागतात. त्यांना प्रश्न विचारण्यात येतात. त्यावेळेला जानकी म्हणते, 1 मिनिट, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणत जानकी त्या दोघांच्या जवळ जाते. त्या दोघांच्या जवळ जाऊन त्यांचे जे काही आय कार्ड असतात ते पाहण्याचा प्रयत्न करते. आय कार्ड पाहण्याचा प्रयत्न केल्यावरती मग आता जानकी लगेचच इकडे आता त्यांच्यासोबत आल्यावर तिला समजतं की हे आय कार्ड खोटे आहेत. आणि मग ती म्हणते, 1 मिनिट, ठीक आहे, तुम्ही आता जे काही बोलताय ना ते माझ्या लक्षात आहे. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, या सगळ्यामध्ये आता तुम्हाला मला फक्त एकच गोष्ट सांगा की आम्ही लगोरी हा गेम मध्ये किती पॉइंट मिळवले होते. आता मुळातच लगोरी हा गेम खेळलेलाच नसतो आणि त्यामुळे जानकीने विचारलेल्या प्रश्नामुळे ते दोघ जण गडबडतात आणि गडबडल्यावरती आता ते पूर्णपणे सांगायला लागतात, लगोरी ना, अहो लगोरी या गेम मध्ये तुम्ही ना 2 पॉइंटनी विजेते झाला होतात आणि त्यावेळेला तुम्ही जिंकला होतात. आता जानकीचा 100% विश्वास बसतो की हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय, आपल्याला अडकवण्यासाठी ही कुणाची तरी चाल आहे. असं म्हणत आता जानकी ऋषिकेश जवळ येते. इकडे आता होस्ट सांगतात, बराच वेळ आपण वाट पाहिलेली आहे, अजून ऋषिकेश जानकी आलेलेच नाही आहेत. इकडे आता इकडे सारंग सांगायला लागतो, काय ऐश्वर्या, यांचं नक्की काय चाललंय, कुठे राहिले ते दोघ जण. त्यावरती आता इकडे सांगायला लागते, ऐश्वर्या थांबा, आता तुम्ही माझा खरा गेम बघा. काल तुम्हाला डॅडांना मी कॉल केलं तेव्हा काय कळलं तरी काय, मी तुम्हाला काय सांगितलं ते समजलं का, नसेलच समजलं तुम्हाला. मी काय सांगितलं त्यांना ते तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर तिने आता डॅडांचा फोन ठेवल्यानंतर त्याच माणसाला, ज्या माणसाला ती भेटायला गेली होती, त्या माणसाला ती सांगते की हे बघ, उद्याच्या राऊंडला तुला खूप मोठा गेम खेळायचा आहे. आत्तापर्यंत जे काही चालत आलं होतं ते सगळं आता बंद केलं पाहिजे. म्हणजे त्या ऋषिकेश जानकीला संपवायचं आहे तर खोटा सेट तयार करायचा, खोट्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं आणि मग त्यांना तिकडे अडकवून ठेवायचं, गेमपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. यावरती तो म्हणतो, नाही हा मॅडम, मागच्या वेळेला तुम्ही मला अशी कारस्थानं करायला सांगितलीत, पण त्यावेळेला माझ्यावरती शेकलं असतं प्रकरण. तुम्ही नामानिराळे राहता हो आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकायला लागतं. ते काही नाही, मी नाही या सगळ्यामध्ये आता अडकणार. यावरती ऐश्वर्या म्हणते, तुला माहिती आहे का या स्पर्धेचं बक्षीस किती आहे ते? या स्पर्धेचं बक्षीस आहे 25 लाख. मुळातच आम्हीच या स्पर्धेचे पार्टनर आहोत आणि या स्पर्धेला स्पॉन्सर सुद्धा आम्हीच करतोय. जर का हे सगळं असं आहे तर या स्पर्धेमध्ये मला 25 लाख मिळाल्यावरती तुला सुद्धा त्यातले मी 5 लाख द्यायला तयार आहे. बोल, आहेस तयार? 20% भाग तुझा आणि त्यानंतर उरलेला भाग आमचा. असं तयार असशील तर ही स्पर्धा ऋषिकेश जानकी त्या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकणार नाहीत याची काळजी तू आता घ्यायची. बघ, ठरव. आता 5 लाख म्हटल्यावर त्या तोंडाला पाणी सुटतं. ठीक आहे, कसं करायचं, काय करायचं, ऋषिकेश जानकीला कुठे कसं अडकवायचं, सगळं प्लॅनिंग ठरतं. आणि प्लॅनिंग ठरल्यानंतर मग आता हे प्लॅनिंग वर्कआउट आजच्या दिवसाला झालं असतं. यावरती सारंग म्हणतो, वा ऐश्वर्या वा, तुमचं काय डोकं चालतं, बायकोचा बैल बायकोचं खोट्या कामात कौतुक करत असतो. मग मात्र आता ऐश्वर्या उभी राहते आणि हे बघा, मला काय वाटतं माहितीये का, ते लोक या स्पर्धेमध्ये आता येणारच नाहीत. ते ना चांगलेच घाबरलेले आहेत, त्यांना ही स्पर्धा खेळायचीच नाहीये आणि म्हणून त्यांनी आता इकडे आपल्याला टांग मारलेली आहे. यावरती मग मात्र अवंतिका उभी राहते आणि हे बघा, असं का करतील ते, आतापर्यंत आघाडीने आहेत, ते 3 पॉइंट जिंकलेले आहेत. मग घाबरण्याचं कारण तरी काय, ते इकडे त्यांना घाबरण्याचं खरंच काही कारण नाहीये. यावरती स्पर्धक आणि हे सगळे चिडून उठतात. सगळेच जण आपापली चर्चा करायला लागतात. त्यावरती मग आता आयोजक सांगायला लागतात, हे बघा, आम्हाला कळतंय की त्यांनी घाबरलेले नाहीयेत, पण ते जर का घाबरले नाहीत तर आहेत कुठे, त्यांनी येणं पण अपेक्षित आहे ना. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघा, त्यांनी स्पर्धेचा खूप मोठा नियम मोडलेला आहे. स्पर्धेचा हा नियम मोडत त्यांनी काय केलंय माहितीये का, त्यांनी आपल्याला या सगळ्यामध्ये इथे वेळ आपला घालवलेला आहे आणि आपल्याला आपला वेळ इम्पॉर्टंट नाहीये का. यावरती जजेस म्हणतात, हे बघा, अजून आपण 2 मिनिटं वाट पाहूया. 2 मिनिटं वाट पाहेपर्यंत जर का ते आले तर या सगळ्यामध्ये आपण त्यांना सहभागी करून घेऊ, नाहीतर आता ऐश्वर्या सांगायला लागते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या स्पर्धेचा नियम विसरलात का. तुमच्या स्पर्धेचा नियम काय आहे, अंशुमन विचारे यांनी आता आम्हाला सांगितलं होतं.
आणि त्याच वेळेला त्यांनी आम्हाला बोलले होते की जो कोणी लेट येईल हजीर तो वजीर, आणि मग असं असेल तर आमच्या वेळेला काहीच किंमत नाही आहे का? यावरती आता इकडे जजेस सांगायला लागतात, हे बघा, आम्ही सांगितलेलं आहे ना की आम्ही तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ दिलाय. 2 मिनिटामध्ये जर का ऋषिकेश जानकी हे स्पर्धेपर्यंत आले तर ठीक आहे, ते ही स्पर्धा जिंकतील. पण नाही आले तर त्यांना डिस्क्वालिफाय करू. आता गावकरी पेटून उठतात आणि आता ऋषिकेश जानकीसाठी ते आता पूर्णपणे झगडायला तयार होतात. कारण हे सगळं कारस्थान आहे हे कळतं. इकडे जानकी सांगते, आम्ही जर का लगोरी गेम खेळलोच नाही तर आम्ही जिंकू कसा? ऋषिकेश हे फेक आहे असं म्हणत आता जानकी ऋषिकेशला बोलवते. ऋषिकेश त्यांची कॉलर पकडतो. बोला, कुणी हे सगळं तुम्हाला करायला सांगितलेलं आहे? कुणी तुम्हाला इकडे पाठवलंय? कुणी तुम्हाला आम्हाला हे करण्यासाठी बोलवलंय? लवकर बोला असं म्हणत चिडलेला ऋषिकेश त्यांची कॉलर पकडतो, त्यांच्यावरती पेटून उठतो. आणि आता जानकी म्हणते, ऋषिकेश त्यांना सोडा, आपल्याकडे वेळ नाहीये, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती जानकी ऋषिकेश धावत पळत स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतात. तोपर्यंत श्री आणि सौ स्पर्धेच्या ठिकाणी ते निघतात. तोपर्यंत इकडे आता होस्ट सांगायला लागतात, हे बघा, तुम्ही जास्त कोणता विचार करू नका. आता आपण काय करायचं आहे, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे स्पर्धा सुरू करायची आहे. आणि स्पर्धा सुरू झाल्यानंतर जर ते आले तर त्यांना डिस्क्वालिफाय करू, पण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी जर ते आले तर आपण त्यांना डिस्क्वालिफाय नाही करू शकत. ऋषिकेश जानकी जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत रिक्षा पकडत आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे ऐश्वर्या पेटून उठते. कधी एकदा ही स्पर्धा चालू होते आणि कधी एकदा आपण या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकीला बाद करतोय. तिचा फक्त एकच मोटिव्ह असतो, तो म्हणजे ऋषिकेश जानकीला बाद करणं. बास, तिला काही दिसत नसतं. आता इकडे स्पर्धक वाट पाहत असतात आणि आयोजक हे सगळे चर्चा करत असतात. कारण ऋषिकेश जानकी ही सगळ्यांची लाडकी जोडी असते आणि लाडकी जोडी आल्याशिवाय स्पर्धा चालू कशी करायची म्हणून सगळेजण चिंतेत असतात. फायनली स्पर्धेच्या ठिकाणी ऋषिकेश जानकी पोहोचतात आणि आता इकडे अंशुमन विचारे सांगतात, चला स्पर्धा सुरू करूया. तितक्यात ऋषिकेश जानकी पोहोचल्यावरती ते सांगतात, थांबा आम्ही आलोय असं म्हटल्यावरती आता गावकरी सगळे खुश होतात. दादा वहिनी आले, टाळ्या वाजवायला लागतात. पण अंशुमन विचारे सांगतात, सॉरी ऋषिकेश जानकी, म्हणजे तुम्ही स्पर्धेचा महत्त्वाचा नियम मोडलाय. तुम्ही वेळेच्या आधी तुम्ही येणं आवश्यक होतं, पण तुम्ही आला नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आम्ही आता डिस्क्वालिफाय करत आहोत. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गावकरी पेटून उठतात. नाही, आम्ही हे सगळं खपवून घेणारच नाही. आम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी चालवूनच घेणार नाही. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीला हरवण्यासाठी हे केलं. आम्ही तुमचा स्पर्धा बंद पाडू, स्पर्धा उद्ध्वस्त करू, सगळे खेळ बंद करू असं म्हणत ते सगळे गावकरी पेटून उठतात. पेटून उठलेले गावकरी या सगळ्यामध्ये आता सगळं जाळण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं चालू असताना आता इकडे आयोजकांवरती प्रेशर येतं, ऐश्वर्यावरती प्रेशर येतं आणि ऋषिकेश जानकीला स्पर्धेमध्ये घेणं भागच पडतं. आता ऋषिकेश जानकी पुन्हा स्पर्धेत कसे एंटर होणार, ऐश्वर्याची कारस्थानं उघडकीला कशी येणार, पाहणं रंजक.